मी मुंबई जिल्हा बँकेचं नेतृत्व करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की विनंती केली, बोलो की साहेब आपली इच्छा आहे की या लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, त्यासाठी माझ्याकडे योजना आहे। या ठिकाणी मी या लाडक्या बहिणींना बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज देतो। साहेबांनाही आश्चर्य वाटलं, कसं बिनव्याजी देणार? बोललो बिनव्याजी कर्ज बँक देणार नाही, तर वेगवेगळ्या शासनाच्या 4 योजना आहेत, 4 महामंडळ आहेत जे त्या ठिकाणी 12% पर्यंत व्याजाचा परतावा देतात। जसं की MTDC महामंडळ आहे, त्याच्याकडे आई नावाची योजना आहे। त्या आई नावाच्या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर 12% पर्यंत व्याज सरकार हे त्या ठिकाणी देतं। मी शासनाला विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आज मुंबई जिल्हा बँकेमध्ये 1,00,000-1.5 लाख अकाउंट या लाडक्या बहिणींचे आहेत। आपण जर या सरकारच्या 4 महामंडळांनी जर मुंबई बँकेबरोबर ॲग्रीमेंट केली की LOI जनरेट झाल्यावर त्या ठिकाणी आम्ही व्याजाचा परतावा देऊ, तर त्या ठिकाणी योजना यशस्वी होईल। आणि मग कोडके साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं, 4 महामंडळांची बैठक लावली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज जवळपास मुंबईतल्या 1,000-1,200 महिलांना 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी बिनव्याजी परतफेड आपण पैसे दिलेत। आज ते पैसे व्यवसायात येणार आहेत, कारण शेवटी 1 लाखाची मर्यादा का ठेवली तर 1,500 त्यांना शासनाकडून मिळत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा हप्ता परतफेड होऊ शकते। आज त्या महिला छोटा मोठा व्यवसाय करतायत। उद्या महिलांच्या व्यवसायाचं प्रमाण वाढलं, त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय केले, तर त्यांनाही घरी संसाराला आपल्या कुटुंबाला हातभार लागणार आहे। आणि त्याच्यामुळे 1,500 घेतले, मुलांच्या शिक्षणावर, दवापाणी किंवा आपली सणावारीला खर्च करण्यापेक्षा त्यांचे पैसे गुंतवणुकीत लागले। आणि ज्या वेळेला आपण आपली अर्थव्यवस्था बळकट करायचा म्हणतो, ज्या वेळेला आपण सांगतो की या महिला भगिनींसाठी राज्याच्या तिजोरीवर ताण येतो, त्यावेळेला या महिला भगिनींचे पैसे त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी होतात। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन की मुख्यमंत्री त्या ठिकाणी जर संवेदनशील असेल, एखादी योजना समजली तर त्यावर तात्काळ कार्यवाही का असते मी पाहिलंय। सेल्फ डेव्हलपमेंटची जेव्हा हाऊसिंगची योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले, मध्यमवर्गीय माणूस मोठ्या घरात राहायला गेला। ज्या वेळेला या ठिकाणी मी लाडक्या बहिणींची योजना माननीय देवाभाऊंकडे त्या ठिकाणी मांडली, त्यांनाही ती योजना आवडली, त्यांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचा निर्णय घेतला। अशा प्रकारचा संवेदनशील मुख्यमंत्री असल्या कारणानंच या योजना कार्यान्वित करायला त्या ठिकाणी निश्चितपणे गती मिळते।